नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत। आज घटक 7 बीज गणित मधील 29वे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। बैजिक राशी, किंमत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे प्रकरण सोप्या पद्धतीने कसं समजून घ्यायचं ते आज आपण बघतोय। आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 29.1 पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा इथं कंसात, पहिल्या कंसात 2a अधिक 3b, दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे। बरोबर आहे। आता यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, पहिल्यांदा आपल्याला ते दोन्ही कंस जे आहेत ते कंस लिहून घ्यावे लागतील। म्हणजेच बघा 2a अधिक 3b आणि दुसरा कंस आहे a वजा b। आता या दोन्ही कंसांच्या मध्ये कोणतेही चिन्ह नाहीये, म्हणजे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजेच आपल्याला कंस सोडवून घ्यावे लागेल। पहिलं पद काय आहे पहिल्या कंसातलं तर 2a गुणिले दुसरा कंस लिहायचा आहे आपल्याला। नंतर काय करणार आपण इथं तर अधिक 3b आणि कंसात काय येणार आहे आपलं a वजा b या ठिकाणी येणार आहे। तुम्ही हे डायरेक्ट पण सोडवू शकताय, पण आपण थोडंसं डिटेल मध्ये समजून घेऊया। इथे बघा 2 गुणिले a म्हणजेच काय झाले 2a वर्ग झाला, कारण इथला घात 1 असतो इथला 1 असतो। आणि गुणाकारामध्ये घातांकांचा नियम कसा वापरायचा किंवा घातांकांचे नियम तुम्हाला अजून माहिती नसेल तर त्याचे सगळे व्हिडिओ आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, बघून घ्या। ठीक आहे। इथं बघा 2 गुणिले b आहे, इथं म्हणजे b के b, इथं काहीच नसतो सहगुणक, त्यावेळेला 1 असतो म्हणून इथं b के b आला। इथं a आहे इथं b आहे म्हणजे a गुणिले b म्हणजेच ab होतं। अधिक 3 गुणिले 1 इथं काहीच नाहीये म्हणजे 1 आला, 3 1 के 3 आला आणि a गुणिले b म्हणजेच काय आला ab आला। 3 1 के 3 म्हणजे आधी आपण काय करतो संख्यांचा गुणाकार करतो सहगुणकांचा, आणि b गुणिले b घातांक 1 आणि 1 आहे म्हणजे इथं काय झाले b चा वर्ग झाला। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा हे जे दोन आहेत ते काय आहेत आपल्या समान चल आहेत। पहिलं चल काय आपलं 2a वर्ग अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले अधिक, 3तनं 2 गेले राहिले 1, 1 शक्यतो आपण लिहित नाही म्हणजे इथं फक्त ab येणार आहे आणि इथं आले आपले वजा 3b चा वर्ग। म्हणजेच बघा 2a वर्ग अधिक ab वजा 3b वर्ग म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे। ठीक आहे। जर तुम्हाला गुणाकार भागाकारातील नियम, बेरीज वजाबाकीतील नियम हे जर माहिती नसतील चिन्हांचे तर आपले व्हिडिओ नक्की एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे प्रकरण अजून सोपं जाईल। दुसरा प्रश्न बघा a बरोबर 2, b बरोबर 1, c बरोबर वजा 2। आता इथं तुम्हाला समीकरण दिलेलं आहे 2 कंसात a अधिक b वजा c दिलेलं आहे। ठीक आहे। म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे बघा 2 कंसात a अधिक b वजा c बरोबर किती ते आपल्याला काढायचंय। बरोबर आहे। आता हे 2 आहेत ते तसेच राहतील। कंसात a अधिक b, a ची किंमत इथे किती दिलेली आहे 2, ती इथं टाकली 2 अधिक b ची किंमत किती दिलेली आहे 1 कंस पूर्ण वजा c ची किंमत काय दिलेली आहे बघा इथं वजा 2 दिलेली आहे। ठीक आहे। तर इथं आपण पहिल्यांदा काय करतो कंस सोडवून घेतो, म्हणजेच इथं ह्या दोघांच्यात काय असतं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणिले 2 आणि 1 किती झाले 3 झाले आणि वजा वजा काय होतं गुणाकारात अधिक होतं आणि इथं आले 2। ठीक आहे। म्हणजे कंसाच्या बाहेर एक वजा आणि कंसाच्या आत एक वजा असेल तर इथलं चिन्ह काय होतं धन होतं, हे लक्षात ठेवा। 3 दोन्ही आधी गुणाकार करून घेणार आपण, 3 दोन्ही 6 आणि हे 2 म्हणजेच बघा 6 आणि 2 किती झाले 8 आलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला काय आहे बरोबर पर्याय आहे। तिसरं गणित बघतोय बघा, इथं x घन अधिक x वर्ग अधिक x आहे, ते तसंच लिहून घेऊया आपण x वर्ग x घन अधिक x वर्ग अधिक x। ठीक आहे। ज्या वेळेला कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं त्यावेळेला काय होतात कंसाच्या आतली जी चिन्ह असतात ती बदलतात, म्हणजे अधिक 4x घन होतं ते वजा 4x घन झाले। इथं बघा वजा आणि हे अधिक होतं त्यामुळे इथं परत 2x वजा झाले आणि हे वजा 3 होतं ते अधिक 3 झाले आपले। बरोबर आहे। आणि त्याच पद्धतीने इथं अधिक चिन्ह आहे कंसाच्या बाहेर त्यामुळे आतली चिन्ह तशीच राहतात, म्हणजेच 2x घन वजा x वर्ग अधिक 3x वजा 5 आहे। ठीक आहे। आता पहिल्यांदा काय करायचं बघा, जी समान चल आहेत ती एका बाजूला घ्यायची, म्हणजेच बघा x घन आणि x घन आहे म्हणजेच इथं आले आपले x घन वजा 4x घन आणि अधिक 2x घन। त्याच्यानंतर वर्गांचं पद x वर्ग
इथं वजा अधिक आहे, इथं वजा आहे, त्यामुळे ह्याला काय झालं, हे निघून गेलं. ठीक आहे. दुसरा आहे का एक्स वर्ग? नाही. आता राहिले एक्स. इथं एक एक्स आहे, इथं वजा 2x आहे आणि त्याच्यानंतर इथं अधिक 3x आहे. ठीक आहे. त्यामुळे एक्स पण गेले, एक्सची पदं लिहिली. आता राहिली फक्त संख्या. इथं बघा अधिक 3 आणि इथं काय आहेत आपले वजा 5 आहे. ओके. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा ह्या 3 पदांची, नंतर ह्या 3 पदांची आणि ह्या 3 पदांची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करावं लागणार आहे. या प्रकरणाला तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती असणे खरंच गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, आधी आपण बेरीज केली तर काही सहगुणक नसतो, त्यावेळेला 1 असतो. 2 आणि 1 किती झाले आपले? 3 झाले. बरोबर आहे. हे 3 आणि हे वजा 4. अधिक वजा काय करतो आपण? वजा करतो. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले आपले वजा x घन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं 3 आणि 1 4 झाले आणि 4तनं 2 गेले, म्हणजेच काय राहिले आपले अधिक 2x, कारण 4ला धन संख्या होती, म्हणजे धन होते 4. अधिक वजा वजा, मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे इथं वजा चिन्ह दिलं. 5तनं 3 गेले, किती राहिले? 2 राहिले, म्हणजेच वजा x घन अधिक 2x वजा 2. बघा कुठं आहे इथं दुसरं आहे, त्यामुळं दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर पर्याय आहे. चौथा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, तर x अधिक 8 x वजा 3 हे अवयव असणारी राशी पुढीलपैकी कोणती, असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे गणित पहिल्या गणितासारखंच आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर ते आपण सोडवून देऊयात. आता जाऊया आपण पुढच्या गणिताकडं. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, x बरोबर, जर x बरोबर 3z अधिक 4, y बरोबर x वजा 4 व z बरोबर 1.5 असेल तर 2x अधिक 3y वजा 2z ची किंमत काढा. आता या ठिकाणी बघितलं तर z ची किंमत 1.5 दिलेली आहे. आता ही z ची किंमत जर x मध्ये टाकली तर आपल्याला काय मिळेल बघा, x ची किंमत मिळेल 3 गुणिले z आहे, म्हणजे गुणिले इथं काय केले आपण 1.5 अधिक 4. आता यासाठी दशांश चिन्ह आले. दशांश चिन्हांचं जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तेही बघून घ्या. 15 त्रिक 45 आणि एकानंतर दशांश चिन्ह अधिक 4. आता बेरीज करताना काय करणार आहे बघा इथं, तर इथं 4.5 अधिक 4 करतो आपण. बरोबर आहे. म्हणजेच किती झाले? 8.5 आलेलं आहे. म्हणजेच x ची किंमत किती आली आपली? 8.5 आली. ओके. आणि त्याच पद्धतीनं y ची किंमत सुद्धा इथं दिलेली आहे बघा, y बरोबर x वजा 4. आता x ची किंमत किती आली आपली? 8.5, म्हणून इथं घेतली 8.5 वजा 4. म्हणजेच काय झाले बघा, 8तनं 4 गेले 4 आणि हे 5, कारण इथं 8.5 वजा 4 केलं तर या ठिकाणी काय होतं, तर इथं दशांश चिन्हानंतर 0 घेऊ शकतो आपण. बरोबर आहे. म्हणजेच इथं झाले 5 आणि इथं झाले 4, म्हणजेच किती आले बघा, 4.5 आलेले आहे. ठीक आहे. आता दिलेलं समीकरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर 2x. बरोबर आहे. x ची किंमत किती आहे आपली? 8.5, म्हणजे इथं काय आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. ओके. नंतर काय आहे? अधिक 3 गुणिले y ची किंमत किती आहे बघा इथं? 4.5 आणि नंतर वजा 2 गुणिले z, म्हणजेच किती आहे? 1.5 आहे. ओके. आता गुणाकार करायला लागेल. 8.5 गुणिले 2 केले, 5 दोन्ही 10, चाले 1 8 दोन्ही 16 आणि 1 17, म्हणजे झाले इथं 17.0 अधिक इथं किती आले बघा, 4.5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 4 त्रिकम 12 आणि 1 13, 13.5. ठीक आहे. आणि वजा 15 दोन्ही 30, म्हणजे 3.0. आता इथं या दोघांची बेरीज आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बेरीज करून घ्यावी लागेल. म्हणजेच काय आले या ठिकाणी बघा, अधिक काय असणार आहे? 17. इथं आले 5, इथं आले दशांश चिन्ह, 7 आणि 3 10, हातच्याला 1 आणि इथं आले 3, 30.5. पण इथं काय आहे? वजा 3 आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं आले वजाबाकी केली या दोघांची, तर इथं आले 5, दशांश चिन्ह तसेच घेतो आपण. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथं झाले 10 आणि इथं झाले 2, 10तनं 3 गेले 7 आले इथं आणि इथं आले 2, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं? 27.5 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला दशांश चिन्हांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सर्व अवघड जात असेल तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे सगळे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपला अवघड जाणार नाही. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी बरोबर पर्याय
आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्या आणि हाईप द्यायलाही विसरू नका. धन्यवाद.